पुढील प्रश्न आहेत की ठाणे महानगरपालिकेचे बहुउद्देशीय प्रकल्प आयुक्ताने मोठ्या कौशलतेने मंजुरी दिल्या, मोठमोठे विकास प्रकल्प, मग जसा गडकरी रंगायतन दुरुस्तीचा 36 कोटीचा असो, जसं शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर नव्याने नूतनीकरण करून नवी इमारत बांधणं टॉवरचे, घड्याळ क्लॉक टॉवरचे, तो असो, 1000 कोटीचं ठाणे महानगरपालिका नवीन भवन, त्याचे आर्किटेक्ट आहे हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि स्ट्रक्चरल डिझाईन बाय एपिकॉन कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारे करण्यात येतं. परंतु काही हे विकास कामे करताना काही त्रुटी आहेत, त्याच्याबद्दल मी तक्रारी दिलेल्या आहेत. त्या महानगरपालिकेने अद्याप पूर्तता केल्या नाही, ते कराव्यात. गडकरी रंगायचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही आहे, तोपर्यंत देयक देता येणार नाही. शिवाजी मैदानाचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, तोपर्यंत त्याचं देखील आपल्याला देयक वितरित करता येणार नाही. महानगरपालिका भवन जे नव्याने बांधण्यात येतं आहे, त्याचं डिझाईन जर हाफिज कॉन्ट्रॅक्टर बनवलेलं आहे, आर्किटेक्ट स्ट्रक्चरल इंजिनियर एपिकॉन कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, तर अनावश्यक PMC कशासाठी पाहिजे? महानगरपालिकेचे अभियंता आहेत ना, काम देखरेख करणारे, कार्यकारी अभियंता, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सुपरवायझर लोक महानगरपालिकेकडे आहेत. त्यामुळे PMCमध्ये जे 18 वर्षे PMCसाठी पॅनेलमधील जे कोणी स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत, 18 वर्ष सेंटरटेक नावाची कंपनी, एक आपले अभियंता सेवानिवृत्त घेतली, VRS घेतली सेंटरटेक कंपनीचे, ते 18 वर्ष पॅनलवरती आहेत. परंतु PMC जे PMC TUMC या कंपनीला दिलं आहे ठाणे महानगरपालिकेचं नव्या प्रशासकीय PMC, हे केवळ टक्केवारी आणि पर्सेंटेज घेण्यासाठी देण्यात आलेली संस्था आहे. त्याची मी तक्रार केलेली आहे, कारण सदर TUMC कंपनी ठाणे महानगरपालिकेच्या पॅनलवर नाही. जोपर्यंत ठाणे महानगरपालिका सेवेत 2023पर्यंत मी 31 मे होतो आणि 17, 15, 20पर्यंत जर मी पॅनल पद्धतीमध्ये जर मी स्ट्रक्चरल इंजिनियर शोधत असताना त्याच्यामध्ये PMC म्हणून पॅनल पद्धतीमध्ये TUMC कंपनी कुठे अभिप्रेत नाही.